औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. महापालिका निकालाच्या 2 दिवसानंतर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांचे जाहीर आभार मानले. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करत बलाढ्य धनशक्ती, सत्तेचा दुरुपयोग, यंत्रणाचा गैरवापर आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या अंधारलेल्या वाटेवर या निवडणुकांना सामोरे गेलो. शेवटच्या क्षणापर्यंत लढलो, आपल्या सोलापूरच्या भल्यासाठी संघर्ष करत राहिलो असे म्हणत हा पराभव वेदनादायक असला तरी तो अंतिम नसल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले. महानगरपालिका निवडणुकांचे निकाल आपल्या अपेक्षांप्रमाणे लागले नाहीत हे सत्य आहे. अनेक महिन्यांची मेहनत, रस्त्यांवर फिरून केलेले संघर्ष, लोकांपर्यंत पोहोचवलेले विचार आज आकड्यांमध्ये उतरला नाही याची खंत प्रत्येकाच्या मनात आहे. राजकारणात जय पराजय हे येत जात असतात, मात्र कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, निष्ठा आणि प्रामाणिकपणा हीच खरी देशोधरी, हीच खरी शिदोरी असते. तुम्ही प्रत्येकाने ज्या जिद्दीने, प्रामाणिकपणाने आणि न डगमगता काम केले ते कधीही हरलेले नसल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. हा निकाल आत्मपरीक्षणाची संधी आहे. लोकांच्या अपेक्षा, त्यांच्या प्रश्नांचा सूर, बदलतं सामाजिक वास्तव आणि अधिक खोलवर समजून घ्यायला हवं. या बलाढ्य धनशक्तीचा कसा सामना करायचा यावर चिंतन करायला हवे. आज आपण थोडे थांबू, श्वास घेऊ आणि उद्याच्या लढाईसाठी अधिक सज्ज राहण्याचे आवाहन करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मेहनत, निष्ठा व संघर्षाचे शिंदे यांनी कौतुक केले. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.